नाही, ह्या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केलेली आहे। सर्वात प्रथम ही जी कारवाई झालेली आहे ती पोलीस विभागानेच केलेली आहे। जी काही माहिती समोर आली त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये जी गुप्तता पाळून जी काही पावलं उचलायची होती आणि तो व्यक्ती पळून जाणार नाही याची जी काही खबरदारी घ्यायची होती ती घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार ही कारवाई झाली। आणि त्यानंतर आज 14 दिवसाची ही जी कस्टडी आहे त्याच्यामध्ये ती चौकशीसाठीच ही कस्टडी मागत असतो। चौकशीच्या मध्ये ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्यानुसार कारवाई होईल। खरं तर घाटकोपर दुर्घटना होर्डिंग मधला अहवाल काल समोर ठेवण्यात आला आणि जे दोषी आहेत त्यांनी जाणून बुजून गुन्हेगारीचा कट रचण्याचा आरोप होता आणि हे अहवालामध्ये आलेलं आहे, स्पष्ट झालं आहे। मला वाटतं जो काही अहवाल काल आम्ही पटलावर ठेवला आहे त्याच्यानुसार जी काही कायदेशीररित्या कारवाई करायची 100% आपण केली आहे। भविष्यामध्ये अशा घटना घडू नये ह्याकरता ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्याच्यातील त्याच्यामध्ये नमूद आहे। मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा समावेश एक जो काही अपघात घडला की जे काही प्रकरण घडलं त्याच्यामधनं शिकवण घेऊन भविष्यामध्ये होणार नाही याची आम्ही उपाययोजना करतो।